मोबाईल माझा ना सारखा खाली पडतोय स्टँड वरून, कारण स्टँड माझं खूप लूज झालंय. आता हातामध्ये धरलाय तर असे ओतते असे एका हाताने आणि एका हातात मोबाईल धरलेला आहे. आता तेल गरम झालं ना आपलं, मग आपलं पीठ भाज्याचं आहे ते कालवलेलं सोडायचं आहे. तर मस्त भजी तयार होतात बरं का, पालकची खूप छान तयार होतात. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा. आता संध्याकाळच्या 5 वाजलेले आहेत. सर्वांना गुड इव्हनिंग. तर मुलांना नाश्ता पाहिजे होता शेवळ्याचा, तर तिखट शेवळ्या करायच्या होत्या. 1-2 ताईंनी मला कमेंट केलेली होती, ताई तुम्ही तिखट शेवळ्या कशा करता ते आम्हाला दाखवा, कारण 1-2 व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं पण फास्टमध्ये दाखवलं होतं. त्या ताई बोलल्यात की आम्हाला पण तिखट शेवळ्या करायच्या आहेत, कशा करायच्या ते एकदा सांगा. तर मी ना शेवळ्या अशा मस्त भाजून घेतल्या, थोडंसं तेल टाकून भाजून घेतल्या. त्यानंतर आपल्याला शेवळ्या भाजलेल्या कढईमध्येच पाणी ओतायचं आहे, कारण आपल्याला शेवळ्या ना उकळून घ्यायच्या आहेत. तर अर्धा तांब्या मी पाणी ओतून घेतलं. त्यानंतर उकळी आली की लगेच मीठ टाकून घेतलं. मीठ टाकलं की लगेच शेवळ्या टाकून घेतल्या. शेवळ्या चांगल्या हलवून घेतल्या. आता ना झाऱ्यामध्ये काढून घेणार आहे, म्हणजे पाणी नितळेल सगळं शेवळ्यामधलं. तर चला पाणी नितळेपर्यंत कढई ठेवू गॅसवरती गरम करण्यासाठी. तर यामध्ये ना तेल टाकणार आहे. तर तेल मी 1 चमचा टाकलेलं आहे. त्यानंतर लगेच 2-3 मिरची बारीक चिरून घेतलेली होती ती टाकली, हळद टाकली, धना पावडर थोडीशी टाकली. त्यानंतर मॅगी मसाला 1 चमचा टाकलेला आहे, थोडीशी साखर टाकली. त्यानंतर उकळी आली की लगेच आपल्याला शेवळ्या ज्या आपण पाण्यातून उकळून काढलेल्या होत्या ना त्या टाकायच्या आहेत. तर आता शेवळ्या पण टाकलेल्या, शेवळ्या पण हलवून घेऊ. शेवळ्या मस्त अशा हलवून घ्यायच्या, सेम मॅगीसारख्याच तयार होतात आणि खूप छान लागतात. मीठसुद्धा टाकून घेऊ, कारण आपण मीठ टाकलेलं पाण्यात होतं ना, ते ओतून काढलेलं होतं पाणी, त्यामुळे आता आळणी झाली असतील. तर मीठ टाकल्यानंतर खूप चांगले लागतात आणि मस्त अशा मॅगीसारख्या तयार झालेल्या आहेत बघा. तर आता मी बाहेर नेऊन देते वडिलांना. तर वडिलांना खूप आवडतात अशा तिखट शेवळ्या, म्हणून मी केलेल्या आहेत. तर चला बाहेर नेऊन देते मी. साडेपाच वाजता वडिलांना ज्या वेळेला शेवळ्या करून दिल्या ना, त्यावेळेला म्हटले चहा करायचा थोडासा. तर दूध बघितलं तर दूध नव्हतं, तर दूध आणायला बाहेर गेली तर खूप मोठा जोराचा पाऊस आलेला. तर भिजून सगळी आली. तर म्हटलं कपडे चेंज करावी, नाही तर आजारी पडेल. तर मी मॅक्सी चेंज केली, शेवळ्या वगैरे केल्या. त्यानंतर मुलांना सुद्धा दिल्या, चहा वगैरे केला, चहा प्यायली. आणि त्यानंतर म्हटलं आता लसूण सोलायचं आहे. लसूण खूप दिवस झाले माझा संपलेला होता सोललेला लसूण असला ना घरामध्ये की भाजी आपल्याला लगेच करता येते. कुठल्याही भाजीमध्ये ना तर भज्यामध्ये टाकायचं म्हटलं लगेच लसूण आपल्याला चेचून टाकता येतो. तर लसूण सोलायला खूप वेळ जातो, त्यामुळे 1-1.5 तास असं जर काढला ना तर आपले 8-10-15 दिवस असा लसूण पुरला जातो. आणि 8-10 दिवस आपल्याला बघायला लागत नाही लसणाला. मला तर खूप लसूण कांदा लागतो, दोन्ही गोष्ट खूपच लागते. तर आता भात सुद्धा कुकरला लावलेला आहे. आता नाश्त्याची चहाची सर्व भांडी पडलेली होती ती घासून घेते आता. तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता भांडी वगैरे घासून घेतली, दुपारची भांडी राहिलेली होती. तर दुपारची पण होती आणि चहाची पण होती, दोन्ही एकत्र आता भांडी घासून घेतली. तर दुपारी थोडा आराम केला, कारण मला कसं थोडंसं डोकं दुखत होतं. तर गोळी खाऊन जरा झोपलेली होती दुपारी. तर उठली, त्यानंतर झाडू वगैरे मारून सगळं काम झालेलं आहे. आता स्वयंपाक पण करायचा आहे, भात पण लावलेला झालेला आहे. आता चपातीचं पीठ मळायचं आहे आणि आज आपल्याला पालकची भजी बनवायची आहे. मस्त अशी टेस्टी पालकची भजी बनवणार आहे. तर मी करत असते पालकची भजी, पण तुम्हाला दाखवली नव्हती. आज म्हटलं पालकची भजी तुम्हाला नक्कीच दाखवायची, कारण काल भाजी मी घेऊन आली त्यावेळेला पालक पण घेऊन आलेली आहे, कारण मला भजी पण तयार करायची होती पालकची, त्यामुळे आणलेली आहेत. आमच्या घरामध्ये सर्वांना पालकची भजी आवडतात, त्यामुळे मी आणलेली आहे.
तर तुम्हाला मी दाखवणार आहे पालकची भाजी कशी तयार करायची। तर चला, चपातीचं पीठ पण आपल्याला मळायचं आहे। 7:30 वाजून गेलेले आहेत। तर चपातीचं पीठ मळते आणि त्यानंतर आपण पालकची भाजी बनवायची आहे। 4 चपात्या करून घेतल्या आणि भाकरी सुद्धा ज्वारीची करून घेतलेली आहे, कारण वडिलांना ज्वारीची भाकरी लागते, शुगर आहे ना त्यामुळे त्यांना लागते। तर आता पालकची सुद्धा भाजी बनवायची आहे आपल्याला। तर चला पालकची भाजी बनवून घेऊ। सकाळची डाळ आहे, पातळ भाजी काय केलेली नाही, भात वगैरे आता केला तुम्हाला दाखवला। आता भाजी बनवू आणि नंतर मग जेवायला घेते लगेच। आता आपल्याला पालकची भाजी बनवायची आहे ना, तर भाजी सुद्धा मी चिरून घेतलेली आहे, धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर इथं आपल्याला अद्रक, लसूण, मिरची हे सर्व बारीक करायचं आहे, पेस्ट करायची आहे याची। त्यानंतर इथं कांदा पण छोटासा घेऊन एकदम मस्त पातळ पातळ असा कापून घेतलेला आहे। त्यानंतर एक छोटासा बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत, कारण आपल्याला भज्यामध्ये पण घालायचे आहेत। पालकच्या भज्यामध्ये आपण जर असा कांदा बटाटा चिरून घातला ना तर खूप छान मस्त लागतात, टेस्टी लागतात भजी। तर चला आपली भजी तयार करायला सुरुवात करू। आता आपण सर्वात पहिल्यांदा मिरची, अद्रक आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेऊन याची पेस्ट तयार करून घेऊ। आता आपण ही पेस्ट तयार केलेली आहे याच्यामध्ये घालून जाडसर अशी पेस्ट तयार करायची आहे, बारीक करायची नाही एकदम। सर्व पेस्ट याच्यामध्ये टाकते। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू जो कापलेला आहे तो, बटाटा टाकून घेऊ, धना पावडर 1 चमचा टाकला, त्यानंतर हळद टाकू अर्धा चमचा। आता 1 चमचा लाल तिखट पण थोडंसं टाकायचं आहे, म्हणजे भज्याला आपल्या चांगली टेस्ट येईल। आणि थोडं टाकून घेते, मिरची तर टाकलेलीच आहे आपण। चवीनुसार मीठ टाकते, चिमटभर सोडा टाकायचा आहे। आता आपल्याला 3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाचं पीठ टाकलेले भजी आहे ते कुरकुरीत एकदम होतात, म्हणून आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता बेसन पीठ टाकू, बेसन पीठ टाकायचं आणि कालवून घ्यायचं। त्यानंतर जर लागलं ना तर टाकायचं आहे। तर आपण आता कालवून घेऊ हे सर्व आणि त्यानंतर बघू आपल्याला पीठ लागते काय। अजून आपल्याला पीठ लागणार आहे, तर टाकू जरा पीठ या भाजीमध्ये। पालकची भाजी आहे ना ती पूर्ण अशी पिठामध्ये बुडली पाहिजे, डुबली पाहिजे। तर आपण मिरची बारीक केलेली होती ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे, कारण खूप सारा मसाला पेस्ट होती त्या मिक्सरच्या भांड्याला लागलेली होती। थोडंसं पाणी घेतलं, जास्त पण पाणी घ्यायचं नाही, पालकच्या भाजीला पाणी असतंच, कारण जास्त ओलसर असते पालकची भाजी, त्यामुळे जास्त पाणी घ्यायचं नाही, नाहीतर पातळ होईल। पातळ झाल्यानंतर सोडता येत नाही आपल्याला, त्यामुळे कमी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं हे पीठ सर्व। आणि थोडं पाणी घेते, जसं लागेल ना तसं पाणी घ्यायचं, एकदम पाणी कधी ओतायचं नाही पालकच्या भज्यामध्ये। पालकची भजी बनवताना पिठामध्ये अंदाज येत नाही आपल्याला, कारण भाजीमध्ये पाणी असतं त्यामुळे अंदाज येत नाही। आपण आता भजी तयार करायला घेऊ। पीठ तर तयार झालेलं आहे आपलं, सर्व पीठ बाजूला लागलेलं आहे, ते एकत्र करून घेते। तेल पण ठेवायचंय गरम करायला। आता पीठ पण भिजवून घेतलं, आता आपली कढई गरम करायला ठेवू, म्हणजे तेल सुद्धा गरम होईल। आता भाकरी सुद्धा थंड झालेली आहे, तव्यामध्ये भरून ठेवते। हा सकाळचा भात राहिलेला तो गरम करायचा आहे तव्यामध्ये। भाकरी पण एक घातलेली आहे वडिलांना आणि चपात्या पण केलेल्या आहेत, कारण ओंकारला जास्त करून भाकरी आवडत नाही, त्यामुळे त्याला चपाती केल्या आणि मला पण केल्या। विघ्नेशने काय भात खाल्लेला आहे थोडा, त्यामुळे त्याला भूक नाहीये। आता कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये तेल ओतून घेते। मोबाईल माझा सारखा खाली पडतो स्टँड वरून, कारण स्टँड माझं खूप लूज झालंय, आता हातामध्ये धरलाय तर असे ओतते असे एका हाताने आणि एका हातात मोबाईल धरलेला आहे। आता तेल गरम झालं ना आपलं, मग आपलं
पीठ भाज्याचं आहे ते कालवलेलं सोडायचं आहे. तर मस्त भजी तयार होतात बरं का, पालकची खूप छान तयार होतात. तर बघा तयार केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. तेल आता आपलं मस्त गरम झालेलं आहे. या तेलामध्ये आता सोडून घेऊ. तर सर्व भजी आहेत अशी सोडून घेऊ. जास्त मोठी पण नाही सोडायची, मीडियम आकाराची अशी भजी सोडून घ्यायची. सर्व पीठ आहे ना असं कालवून घ्यायचं, म्हणजे कांदा, बटाटा आणि पालक तिन्ही मिक्स होऊन एकत्र येतं. तेल तापलेलं ना म्हणून गॅस एकदम कमी केलेला, मीडियम करू म्हणजे भजी आपली चांगली भाजली जातील. अगोदर सोडलेली भजी बघा भाजलेली आहेत. सर्वात पहिल्यांदा सोडलीत ना ती थोडीशी भाजलेली आहेत. पलटी करू, मस्त कडक अशी होतात. भज्या कडक पण आला का नाही त्यानंतर पलटी करायची, म्हणजे भजी तुटत नाहीत आणि व्यवस्थित कुरकुरीत होतात. तर भाजून घेऊ मीडियम गॅसवरतीच. मस्त अशी भजी भाजलेली आहेत. तर ही बघा आता काढून घेऊ आपण. एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे. प्लेट मध्ये काढून घेऊ. पूर्ण तेल आहे ना असं नितळून घ्यायचं. तेल नाही राहिलं पाहिजे भज्यामध्ये. पालकच्या भज्यामध्ये तेल राहतच नाही म्हणा. मस्त अशी झालेली आहेत बघा. आता दुसरी भजी आहे ती सोडून घेऊ आपण. ही बघा दुसरी पण भजी सोडून घेतलेली आहेत. ही भजी भाजली ना तशीच आपल्याला भाजून घ्यायची आहेत. तर बघा किती छान अशी भजी झालेली आहेत. एकदम कुरकुरीत भजी झालेली आहेत. आतून पण खूप छान भाजलेले आहेत. बटाटा कांदा मस्त असा भाजलेला आहे. तर हा बघा कांदा सुद्धा किती छान भाजलाय ना. मस्त अशी कडक झालेली आहेत. तर बघू खाऊन बघते. मस्त अशी झालेली आहेत. बटाटा पण खूप छान बघा शिजले. मस्त भारी अशी झालेली आहेत ना, खूपच छान. तर माझ्या विघ्नेशला पालकची भजी ना खूप आवडतात. त्याला नेऊन देते बाहेर. विघ्नेश ठीक आहे रे, घे त्यातली 2-3 जेवताना खायचीच आहेत ना. कशी झालीत बा? हा आवडली का? आता भजी वगैरे भाजून घेतली. आता त्याच तेलामध्ये ना पापड भाजून घेते. बाहेर पाऊस पण चालू आहे आणि असे पापड भाजले जेवणाबरोबर खूप छान लागतात. त्यामुळे भाजून घेऊ. सर्व पापड आहेत त्याशीच भाजून घेते. आता पापड आहेत ते सर्व तळलेले. आता कुरवड्या थोड्याशा. जे काही काम करते ना मी ते तुम्हाला दाखवत असते आणि चांगली गोष्ट असेल ती दाखवते. उडदाचे पापड सुद्धा मी बनवले त्यावेळेला व्हिडिओ युट्यूबवरती टाकलेला आहे. कुरवड्या बनवल्या त्यावेळेला पण व्हिडिओ तयार करून टाकलेला आहे. खूप छान कुरवड्या पापड झालेले आहेत. तर बघा तुमच्या समोर आहे किती छान पापड झालेले आहेत. तर ह्या बघा कुरवड्या पण छान झालेल्या आहेत. तांदळाला पण काही भिजवलं नव्हतं, काही सुद्धा नाही. फक्त चक्कीतून दळून आणून डायरेक्ट आपण कुरवड्या तयार केलेल्या आहेत. तरी सुद्धा बघा किती मस्त असे तयार झालेले आहेत. पावसाळा चालू झाला की तळण थोडंसं असं असलं की जेवण पण 2 घास जास्त जातात. त्यामुळे असं तळण थोडंसं तळते. आता चला बस झालं. आता जेवण पण घेते. सर्व जेवण पण झालेलं आहे. आता बघा कुरवड्या पण तळून घेतल्या. त्यानंतर उडदाचे पापड सुद्धा इथे तळलेले आहेत. किती मस्त झालेले उडद्याचे पापड आहेत.
आणि कुरवड्या पण झालेत, खूप छान झालेत. हे बघा, तेल अजिबात राहत नाही कुरवड्यामध्ये, मस्त असे झालेले आहेत. तर चला, स्वयंपाक सगळा झालेला आहे. आता मी जेवाय घेते. त्यानंतर भांडी सुद्धा मी किचनवरची सगळी घासून घेतली. किचन ओटा वगैरे सगळा घासून धुवून पुसून घेतला. आता पाणी सुद्धा इकडे उकळायला ठेवलेलं आहे, कारण विघ्नेशला सर्दी झालेली आहे ना, तो वापरा घेतोय, तर त्याला बाहेर नेऊन देते. मी सुद्धा थोडी वाफ घेणार आहे, कारण मला पण एकदम डोकं एकदम जड झाल्यागत झालंय, त्यामुळे थोडी वाफ घेणार आहे. आता खूप सर्दी खोकला याची साथ आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. तर चला, मी बाहेर नेऊन देते विघ्नेशला. विघ्नेशची वाफ घ्यायची झाली की मग मी घेते नंतर. मागच्या वेळी काही ताईंनी मला कमेंट केलेली होती की ताई केसांना कलर करून घे, तुझी केस खूप वाईट दिसतायत. तर मी आज म्हटलं केसांना कलर करायचाच. मागच्या वेळी म्हणत होती करायचा, पण टाइमच भेटेना, काम तर खूप असतं सकाळचं, त्यानंतर संध्याकाळच्या 11 वाजतायत आपल्याला काम होईपर्यंत, त्यामुळे मग उशीर होऊन जातोय. आणि एकदा 11 वाजले की झोप येत्या, मग झोपून जातोय, त्यामुळे काही आठवणीतच नाही ना. तर म्हटलं आज कलर करायचा. वाईट झाले खूप केस, त्यामुळे कलर करून घेते. चला, आता विघ्नेशला वाफ घ्यायला पाणी बाहेर दिलेलं आहे, तो वाफ घेतोय, तोपर्यंत मी ना कलर करून घेते. तर गार्नियरचा कलर मी करणार आहे ब्लॅकवाला. तर ह्या बघा 2 गार्नियरच्या ट्यूबा आहेत, तर एकामध्ये कलर आहे, एकामध्ये कंडिशनर आहेत. हे दोन्ही ना समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर कलर सुद्धा घेतलेला आहे, कंडिशनर सुद्धा घेतलेला आहे. आता मी चांगला मिक्स करून घेतो हा कलर आणि कंडिशनर, म्हणजे आपल्या केसांना व्यवस्थित लागला जातो. जर आपल्याला केसांना कलर करायला कोणी नसेल, आपण जर एकट्यानेच लावायचं असेल ना, तर तुम्हाला सांगते मी कसा लावायचा. तर केसांचे सगळे जट्ट आहेत ते फोडून घ्यायच्या, त्यानंतर केसांचे असे भाग करून घ्यायचे छोटे छोटे, आणि त्यानंतर आपण कलर करायचा आहे. म्हणजे कलर एकसारखा आणि कुठेही राहत नाही, केस व्यवस्थित एकदम कलर लागला जातो. तर मस्त असा कलर करून घेऊ आपण आता. पण मी घेतली, त्यानंतर केस सुद्धा कलप केले. आपल्याला जर मदतीला कोण नसेल ना केस कलप करण्यासाठी, केसांचे भाग करून घ्यायचे आणि कलप करायचा. माझी वरनच फक्त झालेली होती वाईट, त्यामुळे मी घेतली वरचीच तेवढी करून, खालची काही नाही केलेली, कारण खालच्या साईडला ना केस माझे काही चांगले आहेत, काळे, वाईट काही झालेले नाहीत, फक्त वरतीच ना वाईट झालेले होते. केसांचे भाग करून घेतले, क्लप केला ना तर खूप छान होतो. मदतीला कोण नसलं तरी सुद्धा एकसारखा सगळीकडे लागून जातो कलर, त्यामुळे मी आता घेतलेला आहे कलर करून. तर चला, व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट.